बिबवेवाडी, हडपसर, खडकी, वडारवाडी आणि पिंपरी चिंचवडचे फुगेवाडी या भागात गेल्या काही तासांत जे घडले ते काळीच पिळवटून टाकणारे आहे. दारूच्या एका पियुषाने 18 हसत्या खेळत्या संसारांची राख रांगोळी केली. या सर्व मृत्यूस कारणीभूत ठरले ते म्हणजे रासायनिक परिभाषेतील संहारक रसायन मिथेनॉल. पण हा मृत्यूचा व्यापार पुण्यात पोहोचला कसा? हा विषारी विळखा कोणी आवळला? याचे धागेदोरे जेव्हा समोर आले तेव्हा पोलीस यंत्रणेसह संपूर्ण समाज सुन्न झाला. या संपूर्ण काळ्या धंद्याचा सूत्रधार उरळी कांचन येथील राजेश्याम प्रजापती हा होता, जो अवैध दारू गाळण्याचं काम करायचा. याच्याकडून दारू खरेदी करायचा मुख्य आरोपी योगेश वानखेडे. योगेश हा या दारूची पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील बेकायदेशीर गुत्त्यांवर विक्री करायचा. धंदा सुरळीत सुरू होता, पैशांची आवकही बरी होती. पण म्हणतात ना, लोभाने बुद्धिभ्रष्ट होते. योगेश वानखेडे याच्या मनात प्रचंड लालसा निर्माण झाली. अधिक नफा कमावण्याच्या नशेत त्याने या दारूमध्ये थेट मिथेनॉल हे घातक रसायन मिसळण्यास सुरुवात केली. मिथेनॉलच्या मिलाफामुळे दारूचे प्रमाण तर दुप्पट झाले, पण त्यासोबतच वाढला तो मृत्यूचा धोका. स्वार्थाचा अतिरेक हा विनाशाचे कारण ठरतो. यावेळीही तेच झाले. नफ्याचा आकडा वाढवण्यासाठी योगेशने मिथेनॉलचे प्रमाण मर्यादेबाहेर वाढवले आणि अमृताचे रूपांतर हलाहलात झाले. हीच विषारी दारू त्याने फुगेवाडी येथील अवैध गुत्ता चालवणारे बापलेक कर्नेल सिंग विरखा आणि गुरमीत सिंग विरखा यांना विकली. तसेच खडकी, वडारवाडी आणि हडपसरच्या भागातही पुरवली. ज्यांनी ज्यांनी ही दारू प्राशन केली त्यांच्यासाठी तो आयुष्याचा शेवटचा घोट ठरला. हा प्रकार उघडकीस येताच पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. मुख्य सूत्रधार योगेश वानखेडे याच्यासह आत्तापर्यंत 8 नराधमांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तपासात समोर आलेली अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे हा योगेश वानखेडे देशाची आर्थिक राजधानी मुंबईवरून विनापरवाना चोरट्या मार्गाने हे मिथेनॉल पुण्यात आणत होता. ज्या 4 प्रमुख विक्रेत्यांना ही दारू पुरवली गेली, नेमक्या त्याच भागात मृत्यूचे तांडव घडले आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हा मृत्यूचा आकडा अद्याप स्थिर नाही. अनेक जण अद्यापही रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पैशांच्या हव्यासापोटी माणसाचा जीव घेणाऱ्या या नराधमांना कायदा कठोर शिक्षा करेलच, पण या घटनेने काही गंभीर प्रश्न आपल्यासमोर उपस्थित केले आहेत. विद्येचे माहेरघर, संस्कृतीची राजधानी असलेल्या पुण्यात प्रशासनाच्या नाकाखाली हे मृत्यूचे कारखाने चालतातच कसे? कायद्याची भीती उरली नाही की यंत्रणेचे डोळे मिटले आहेत. 18 गरिबांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या या गुन्हेगारांना समाज कधी माफ करेल का? वेळ आली आहे या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याची, अन्यथा पैशांच्या विळख्यात अशी कित्येक घरे जळून खाक होती. जे गोष्टी समोर आलेली आहे त्यामध्ये 4 सस्पिशियस डेथ्स आहेत. यामध्ये ॲडमिट ज्यावेळी झाले होते ते हॉस्पिटलला, त्यावेळी हिस्ट्री ऑफ इंटॉक्सिकेशन अशा प्रकारची गोष्टी समोर आली होती. या सर्व विक्टिम्सचे पोस्टमॉर्टम झालेली आहे आणि त्याचे व्हिसरा पण प्रिझर्व करण्यात आलेले आहे. व्हिसरा इमिजिएटली FSL ला पाठवण्यात आलेले आहे. आज संध्याकाळी रात्रीपर्यंत व्हिसराचे रिपोर्ट आल्यावरून स्पष्ट काय कंटेंट त्यामध्ये होता आणि एक्झॅक्टली काय कॉज ऑफ डेथ होता ते समजेल. परंतु जे गोष्टी बाजूचे पोलीस युनिटला तपासामध्ये जी गोष्टी समोर आलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही या प्रकरणात कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर, पॉयझनिंग आणि इलिसिट लिकर या कलमाखाली एक गुन्हा आम्ही इथे दाखल करत आहे. त्याचे तपास तात्काळ युद्ध पातळीवर ऑलरेडी सुरू आहे. त्याचे तपास होईल. नक्की याचे जसं मी सांगितले व्हिसरा रिपोर्ट आल्यानंतर एक्झॅक्टली काय झाला त्यावर कळेल. त्याचबरोबर पूर्ण परिसराचे जे विक्टिम्सचे राहणारे ठिकाणचे तसेच जिथे एलेज्ड कन्झम्पशन झालेली आहे त्या ठिकाणाची CCTVचे बारीकरित्याने पडताळणी होत आहे. त्याच्याबद्दल पण आज रात्रीपर्यंत त्याचे क्लॅरिटी येईल
क्लॅरिटी आल्यानंतर आपल्याला डिटेल माहिती या गोष्टीवर कळवण्यात येते. सीएम सरांचं म्हणणं आहे की इट इज कम्प्लीट रॅकेट जे एक्सपोज करायचा प्रयत्न सुरू आहे आणि त्याच्या लिंक शोधतात आता. सो म्हणजे हे ऑर्गनाइज क्राईम मध्ये तुम्हाला दिसतंय? बरोबर आहे. त्याबद्दल जशा मी सांगितले ते गोष्टी बाजूचे पोलीस युनिटमध्ये ते गोष्टी काल लक्षात आल्यावर त्यांचे तपास पुढे गेलेले आहे. त्याबद्दल मला काही टिप्पणी करणे योग्य किंवा संयुक्तिक नाही आहे, परंतु यामध्ये जे कोणी सामील असतील त्याबद्दल 100% युद्ध पातळीवर कारवाई होईल. ऑलरेडी ते जसं मी सांगितले कालपासून जे दुसरा जॉईनिंग पोलीस युनिट त्याच्याबद्दल तपास करत आहे त्यांच्या ताब्यात या प्रकरणाचे भौतिक सगळे आरोपी असते. माझं पोलीस आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे. कुठल्या ठिकाणी हे तयार झालं आहे ते देखील त्यांनी शोधून काढलेलं आहे. जे काही याच्या पाठीमागचे लोक आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे. अजून काही लोक याच्यात असू शकतात ते शोधण्याचं काम चाललेलं आहे. जे लोक आता थोडे सिरियस आहेत त्यांना मेडिकल हेल्प देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. एकूणच घटना ही अत्यंत सिरियस आहे आणि ज्या ठिकाणी हे सगळं तयार झालेलं आहे त्याच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील पोलीस शोधून काढतायत. 8 लोक अटक झाल्यात, अजून काही लोक अटक होऊ शकतात. संपूर्ण ही साखळी जी आहे ती शोधण्याचा प्रयत्न 100% पूर्ण साखळी शोधून आणि त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल. कारण हा एक प्रकारे ही हत्याच आहे. त्यामुळे अतिशय कडक अशा प्रकारचे त्यांच्यावर कलम लावण्यात आले. महासागर न्यूज.